प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय। प्रशांत कोरटकर भाजपच्या कार्यालयात देखील सापडू शकतो अशी शंका देखील संजय राऊतांनी व्यक्त केलेली आहे। हायकोर्टाने जामीन नाकारल्याच्या दिवशीच कोरटकर नागपुरात होता असाही दावा संजय राऊतांचा आहे। हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना, आता तो पळून गेला का नाही हे ते सांगतील। उद्या आम्ही म्हणायचो पळून झाला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा। भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं आणि खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही। माझं पूर्ण व्हायचं आहे, होऊ शकत नाही। इतके सक्षम पोलीस आहेत फडणवीसांचे। ज्या दिवशी त्याला हायकोर्टाने जामीन नाकारला तेव्हा तो नागपूरमध्येच होता। ही नागपूर पोलिसांची जबाबदारी आहे। जर तो पळून गेला असेल तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा त्यांची ताबडतोब बदली करायला पाहिजे। खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी या संदर्भात जबाब दिला पाहिजे। पण आमचे गृहमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे ते हवेत पतंग उडवत बसतात। त्यांची पतंग फाटली आहे, खरं म्हणजे पतंग फाटली आहे, त्यांची पतंग भरकटलेली आहे। ते कसले पतंग उडवतात?